नमस्कार मित्रांनो, हक्काचा राजा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा आता प्रत्येकाच्या अकाउंटला ₹1-1 जमा होणार आहे मित्रांनो. तर बघूया काय आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्यात निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेला राज्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतच 1 कोटीहून अधिक भगिनींना ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. याच योजनेच्या संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तर माझी बहीण लाडकी योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ₹1 जमा करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ही प्रक्रिया करण्यात येईल. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की सरकारकडून ₹1,500 प्रति महिना देण्यात येणार होते, मग ₹1 देऊन फसवणूक करत आहेत का? तर या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री यांनी आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांना खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात ₹1 जमा करण्यात येणार आहेत. हा ₹1 सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा एक भाग असेल. तेव्हा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ₹1 जमा करण्यात येईल मित्रांनो, तपासणीसाठी मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.